अरे जावय बापू या मामा या. कस काय आला अचानक आज? या म्हणलं आता किती दिवस ठेवायचं मुक्का मला म्हणलं थोडं काम बी होतं तुमच्याकडे जरा. माझ्याकडे? हा अगं थांब जरा, आले ते आताच. मी निघत चलत येतात तर काही सांगित नाही. निके म्हणतात छान पाणी हे असलं कुठं असतं का मग तेव्हा? तुम्ही हे कोणाला घेऊन आले? हाय जरा थोडं काम आहे जरा मग जरा आलो जरा मामांकडे म्हणलं हिला मी घेऊन जायचं. ऐका मी माझ्याबद्दल सांगतो. तुम्ही या 2-4 तालुक्यात सिस्पे बद्दल ऐकलंय का? नाही का ती काय असते? मी सांगतो स्कीम सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही 1 लाख रुपये अमाऊंट इन्व्हेस्ट केली तर बाकीकडून तुम्हाला किती येतील? 1 रुपया 2 रुपये. आमची कंपनी तुम्हाला डायरेक्ट 8 रुपये 10 रुपये टक्क्याने व्याज देते. म्हणजे समजा लाखाला 10,000 रुपये. आणि ऍक्च्युली ही आमची कंपनी फॉरेन मार्केटमध्ये सगळं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं असतं. तिथनं सगळा पैसा येतो. आम्हाला डॉलर मध्ये येतो. 4-5 दिवस आम्हाला कन्वर्ट करायला लागतो वेळ आणि स्विफ्ट कोड थ्रू तुम्हाला रुपीज मध्ये येतो. म्हणजे लाख रुपये गुतावलं तरी 10,000 याच येणार. मला 10,000 दर महिन्याला तुम्हाला सांगतो. नाही तो सांगितलं नाही मामांना. तर ऐका तुम्हाला लांबचं उदर काय सांगतो. माझं नाव सांगतो आधी. अमृत जांभरे पाटील आहे माझं नाव. हा तर तुमच्या गावातल्या बऱ्याच जणांची लिस्ट आहे तुम्हाला दाखवतो मी. त्यांनी बऱ्याच जणांनी इन्व्हेस्ट केले. हे बघा हे तुकाराम बोडके तुमच्याच गावाले. त्यांनी कुठली तरी जमीन विकली 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत माझ्याकडे. अल्ला का त्यामुळेच म्हणलं कस काय नवीन ट्रॅक्टर आणला त्यांनी. ही भानगडे होई. दर महिन्याला 10 लाखाला त्याला लाख रुपये यायला लागले तर मग काही पण घेईल ना. काय आता बघा ना. महिना लाख? हा ऐका ना पुढचं ऐका. जर तुम्हाला हे पण सांगतो पैसे त्यांनी 3 लाख रुपये माझ्याकडे टाकलेले. तर ह्यांना आता 30,000 रुपये महिना येतो. पण असं बी स्कीम आहे माझ्यात की 3 लाख रुपये त्यांनी ज्या टाकले 30,000 न काढता त्याची ती परत व्याजाला व्याज परत चालू राहतं. म्हणजे त्याला 30,000 वाढत जाते दर महिन्याला. ती तशीच ठेवली तर ते अजून पैसे येतात. लका हे तर म्हणजे लेच वाढत जाते ही. मामा ही कसं माहिती का कुठं कामाला जायची गरजच पडली नाही मला आता. अजून एका ठिकाणी काय केलं काही माणसांकडे पैसे नाहीत ना मग त्यांनी एका माणसाने समजा शिरूर कासार आहे तिथल्या एका माणसाने बिल्डिंग लोन काढलं आणि ते इथं इन्व्हेस्ट केलं. आज बिल्डिंगच्या जागेवर त्याच्या 4 बिल्डिंग उभा झाल्यात. लका हे बरोबर आहे की. म्हणजे एका ठिकाणी 2% उचलायचं आणि तुम्हाला 10% गुतवायचं. 8,000चा फायदाच आहे आपला नाही म्हणलं तरी. हे आमच्या कंपनीत कसं आहे फॉरेन मार्केटमध्ये कसं युद्ध वगैरे चालू आहे तर मग ते त्याच्यात ट्रान्झॅक्शन जास्त होतात आणि आपल्याला जास्त पैसे आले. मग जावय बापू तुम्ही डायरेक्ट त्याच कंपनी शिटिंग लावायची ना. 20% भेटला असतं राव. असं नसतं. आपली थोडंच ओळख एवढं म्हणजे आपली जिथपर्यंत हाईट आहे तिथपर्यंतच गेलेलं बरं ना. पण मी काय म्हणतो हे यांनी सांगितलं की माझ्या सासऱ्यांना गुंतवायचंय. तुमचं तुम्ही बघा तुम्हाला काय चर्चा करायची ती आणि मला सांगा. चर्चा असते का काय गुतावलं? ठीक आहे तुम्ही एक काम करा घरी सांगा तुमच्यात चर्चा करा किती अमाऊंट गुंतवायची. मी आहे 5-10 मिनिटात मला सांगा. चालतंय आणि माझी गाडी तिथं लावलेली रस्त्याला. चालन मग सोडवायला वाटलं असं तिथं. या बरं जावय बापू बोलून घेऊ आपण. या जरा. आलो सांग 2 मिनिटात आलो. चहा पाण्याचं बघ ना पाहुण्यांना. भाई बसली तोंडी घेऊन. या जावय बापू. मामा लय भारी बर का. हातनं काय जाऊन देऊ ना 1 वर्षात समजा फिटत आहे. काही 1 रुपया बी राहत नाही. पण माणूस विश्वासातला आहे ना. अहो माझं 3 लाख रुपये गुतलो. पहिल्यांदा 1 लाख होतं. 1 लाखाचं 10,000 करून 3 लाख रुपये झाला. आता 3 लाख बी फिटून माझं घरात येऊन पडलं. ती वरची वर पैसे राहिलेत माझं. जावाय बापू मग मी तुम्हाला काय पण काय लबाड बिबाड काय सांगितलं तसं मी माझं स्वतःच हे केलंय म्हणून मी तुम्हाला म्हणलं बाबा मामा अशाने असं हाय. एक काम करतो मग माझ्याकडे आता लाखभर रुपये आहेत. अगोदर मामा तरी तुम्ही विचार करा. जर तुम्हाला वाटलं तर टाका. नाही तुमचा विश्वास आहे माझा. तसं असलं जावाय म्हणजे सोनं आहे आमचं. त्याला काय लय विचार करायचाय. लाखभर रुपये आहेत माझ्या घरात. शेरडा करड गाय गुरं सगळं विकतो आणि अजून 2 लाख 3 लाख जाऊ दे आपले. बघ काय होईल तुम्हाला हे एकदा 3 लाखावर 3 लाख आलं की आपलं काढून घ्यायचं बाकी त्यात राहून द्यायचं. तसंच आलं या झालं या झालं या ते तर हायच. सोनं पण गाण टाका द्या पैसे. माझ्यापेक्षा हिच डोक्याला भारी चालतं बरं का. तुम्हाला वाटतं बंगल्यात जागा 2-3 बंगले बांधायची चर्चा लागा डोक्यात लगेच. अहो इथं 5 तोळं मोडू आपण आणि ना काय करू माहिती का 5 तोळ्याचं 5 लाख कुठं नाही गेलं आणि माझं 3 महिना येईन त्याचाच.
हा 50 कशाचं 5 आणि 3 8 80,000 महिना. महिन्यात लाख रुपये सुटतात. अंगठी करू तुम्हाला एक पहिलं या झालं ना अंगठी आता नाही या झाल्यावर. मनातला आताच घालतो काय. अहो जन्म गेला म्हशीची सड पिळू पिळू अंगठ गेलं माझं पार तरी एवढं पैसे कमवलं नाही. मला वाटलं बोट वळवळ झालं ना म्हणून म्हणलं दुसरं काही नाही. जावाई म्हणजे खरंच पण बरं का आम्हाला एवढं पोरगी देऊन समाधानच झालं. तुम्हाला आईला असला जावाई पाहिजे. स्वतःचा तो स्वतः सासऱ्याचा काळ उजळून टाकला त्यांनी. मग त्यातलं थोडंफार मला पण द्यावं लागतं बरं का पण. अहो दिलं हा नाही त्यात म्हणतात काय लिकीचं आहे तसं थोडंफार लिकीला बी असं थोडंफार. येऊ जावई आम्हाला येऊ द्या का तुम्हाला लगेच दिलं. लाख रुपये जावायच्या नावाने टाकून दिलं. 10,000च्या बोब्या खा माझ्या नावाने महिन्याला. मग हातात म्हटलं काय जावय कोंबडी का पहिली बघ स्वयंपाकाला लाग तू बसली का तोंड बघत माझी. तुम्हाला सुक बरं का मग आपण सुक करायचं. अहो सुक पातळ सगळं करू जावाई म्हणजे आमचं सोनं सोनं. एवढं तुम्हाला सांगितलं आणता का मला पण. आणत नाही का चोळतोय लाडानी. तुम्हाला कधी लाडानी जवळ घेतलंय का नाही कोणी. चला साहेबाला सांगून कागद तयार करून घेऊ पहिली. बरोबर आजच्याच पैसे देऊन टाकू ह्या द्यायच्या. चला मागचा दरवाजा उघडा का पण. चला ना मामा आता झालं बरं का आमचं कन्फर्म झालं मामांचं. पक्क बोल ना चेक लिहून आणला डायरेक्ट. बर हा काय माहितीये का शेवटचा चेक राहिलाय. बरं मला एक सांगा तुमच्या नावाने बनवायचं की यांच्या नावाने. नाही मामांच्याच नावाने बनवा. जावाई बापू तुम्ही काय मी काय नाही मामा तुमच्याच नावाने असू द्या. अहो तुमची माहिती ती मोबाईलवर तुमच्या मोबाईलवर दिसेल माझ्याकडे काय आला माझं मनात लय झालं. बरं शेवटचा चेक राहिलाय पुस्तकच राहू द्या तुम्हाला. बरं किती अमाऊंट. काय ना 8 लाख रुपये उद्याची उद्या भरून टाका. बर हा हा तुम्ही उद्याची उद्या तजवीज करता का. हा हा ठीक पावती बिवती काय काय सगळं आहे की यांच्याकडे देतो ना. मी तिथं पावती होती समजा. चालतंय बाकी काय काम असलं तर सांगा बरं का साहेब. मग तुमचं तुमचं कसं आहे तुमचं विड्रॉ झालेलं तुम्हाला दिसेलच ना. हा 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 आणि जावाई आमचा 1 नंबर आहे त्याच्या नावाने थोडं 2-3% वाढवा व्याज अजून. नाही तुमच्या कंपनीतच कामाला घेऊन टाका ना. अहो, कसं असं आमच्या कंपनीत तुम्ही जॉईन झाले म्हणजे माझ्या अंडर किती लोक आले त्याचं मला काहीतरी भेटतं. मला फुकट आहे का मला पगार आहे त्याचा. तुम्हाला 10% भेटते म्हणजे भरपूर भेटतंय. मग माझे ऑर्डर बी करा ना 4-5 जण. तुम्ही बघा ना मग तुमच्या ओळखीने तुम्हाला आले ना तुम्ही बघा. म्हणजे मी जॉईन केलं मला बी माणसं पैसे भेटणार होय. मग तुमच्या खाली 2-4 माणसांनी जोडायची मग वाढत जाईल तुम्हाला. तुझ्या बापाला सांग ये म्हणा इकडे. हा बरं उद्या या ह्यांना घेऊन. चालेल तेवढी सही करून जा. ठीक ऑफिसला येतो उद्या सकाळ उद्या दुपारून या. बरं दुपारून 11 वाजेपर्यंत बँक उघडली की मी चेक टाकतो. हा डायरेक्ट क्रॉस चेक दिलेला तुम्ही लगेच विड्रॉ होईल. चालतंय हा हा ठीक आहे या साहेब. मामा नाही का त्या साहेबालाच ना हात जोडू जावायकडे बी बघा जरा. जावाई म्हणजे सोनं आहे आमचं. पोरी नाव काढलं तू अरे असलं कुठं नवरा असतोय का. अल्ला का लखपती करून टाकला सासऱ्याला त्यांनी. जावाई अहो बायकोनी घ्यायचं तुम्ही काय घेतात. चालायचं ते आता कोंबडी शिजली तिकडं. चला बरं परिणाम होईल माणसाच्या. मग काय आणि या बघा नुसतं लगेच संध्याकाळी जायची काय नाही. आता दुपारी कोंबडी आणि संध्याकाळी बासुंदी करतो तुम्हाला. चला, तुम्हाला एक टाकलंय पैसे. कोंबडीच्या बासून जमत का. अहो जमली डारगाळी तर बुचन बसू आपण जावा तुम्ही. हाव का ना जुलाबाच्या गोळ्याचा अवघड आहे. म्हातारा होय रे म्हातारा लय चाकाळलंय आज. जावय बापू हो जावय बापू इकडे या. अरे काय तुम्ही काय केलंय. काय झालं. गाडी काय झाली गाडी ओढून नेली माझी. कुणी म्हणजे अरे एवढं व्याजाने पैसे घेतलं होतं लोकांकडनं तुम्हाला द्यायसाठी. आता काय झालं. कुठं काय झालं चांगलं चाललंय की आता. आणि का पैसे आम्हाला तर काही आलं नाही अजून. अहो कंपनी बंद पडली अख्ख्या तालुक्यात झाले काय म्हणता चांगलं चाललंय. हा अकलीचा भाग आहे का नाही तुम्हाला थोडाफार. आपण तुम्ही असं कसं काय तुम्हाला काय कळलं नेमकं. अहो असं कसं म्हणताय म्हणजे सगळ्या लोकांना माहिती आहे बघा मोबाईल मध्ये तुमच्या. माझं बघतो ना माझं आहे ना माझं दिसतंय ना. काय दिसतंय ढेकळं. थांबा 2 मिनिटं बघतोय मी बी. पाठीर जावई जरा थांबा ना तुमच्याच लय लाडाचं जावई आहे ना. दिसतंय का काय दिसतंय. अहो थांबा की जरा का लगेच ते उडी मारली की लगेच निघणार आहे का नेट चालू द्या जरा थोडं बफरिंग होऊ द्या. लय माया जावई चांगला पाहून द्या आता. काय झालंय. दिसाना कसे पैसे. अहो सांगा तरी काय झालंय नेमकं आम्हाला. माझ्यात बी दिसा नाही.
मार. अहो दिसन कसं ती कंपनीच गेली पळून, पैसे कोण द्यायचं माझा आता? पण तुम्हाला अहो. कोण म्हणलं असं पण नेमकं? कोण म्हणलं? अहो तुम्हीच म्हणलं होतं ना माझे पैसे काढा पहिलं. मला काय माहिती नाही बरं का. मला हाणतायत का पण तुम्ही? हानतालाय तुम्हाला याला असं घर चिखलात घालून घेतलं असला जावई. पाहिजे. बापा सांगतील का काहीतरी? पप्पा जरा शांत व्हा, आमचं पण गेलेत ना, दमा ना, बघू आपण. अरे काय गेलंय का तुझं? हे नवराच नालायक लागलाय आम्हाला. तुम्हीच केलं ना. मामा, बाकी तू- सांगत होते ते, तुम्हाला पण वाटलंच ना, हो, म्हणून केलं ना. मी मामाला म्हणलं होतं ना, मामा तुम्ही पण तुमच्या विश्वासावर बघा बरं का, नाही का माझ्या विश्वासावर बसू नका म्हणलं. अहो, खुशालला का तो माणूस घेऊन आला तर तुम्ही एक कोंबडी खाऊ घातली होती. कोंबडी टाका पहिली माझी आणि पैसे बी टाका. मला काय माहिती नाही. ग बसा तो लय चाललं होतं मुके घ्यायचं काम जावायचं. अहो, मुका नाही याचा थुकला पाहिजे ह्याच्या तोंडावला. ह्याला आहे ना बादलीने हाणलं पाहिजे. हाणलं पाहिजे. बघितलं कसा गैराबरूच आहे. पाहतोय माझ्याकडे टिंगर करून. अरे पैसे दे माझे. मामा काय चांगलं मोठं जावय तुम्ही. तो साहेब कुठे गेला? तो त्या दिवशी आणलेला साहेब कुठे? लय लागलं. अरे लागलं म्हणजे हाणायसाठी लागायसाठी आणलं होतं तुम्हाला. तुम्ही तर लय म्हणत होते जावय असा जावय तसा, आता कशाला मारता? काय बिन लाज जावय यो सारे डाग गेले याच्या नादाने माझे. अरे डाक तरी दे. काय तुमचे पण गेले अगं सर भिकार लावलं ना. पप्पा जाऊ दे, बघू ना, आता आमचं पण गेलेत ना, तुम्ही विश्वासाने दिलते ना. अरे तुमचं किती लाख भर माझं घर घाण टाकलं होतं. मी घराचे पैसे तरी दे बाबा. गोट्यात राहतोय गुरांच्या मी. अहो, हाकलून दिले आम्हाला. हा माझी काय चुकत तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्ही तुमच्या विश्वासावर द्या बरं का, नाही का माझ्या विश्वासावर ठेवू नका. ते साहेब कोणी? त्याला फोन लाव पहिला. साहेबाला फोन लाव पहिला. अरे खुशालला का असला कसला की धाड तोंडाचा जावई हो. साहेबाला फोन. तेव्हा तर लयच कोंबड्या चालल्या होत्या जावायला. अरे कशाच्या कोंबड्या ह्याच्या नाही आयला अंडी घालायला लावली तर बघ. लावू का नको? काय अंडी? फोन म्हणे. लाव फोन. लागतोय का नाही फोन? अहो लावतो ना राव. आणि फोनवर ना आठवलं. फोन तरी लपून ठेव. लोक फोन बी घेऊन जाते ना. आपलं काहीच ठेवलं नाही घरातलं. सारं केलं तुम्ही. घर घाण टाकलं, दागिने टाकले, नादानी सारे शेड करड इकले. लागतो का फोन? लागलाय. लागतोय का फोन? अहो उचलून दे की. उचल ना मग त्याला म्हणाव. हॅलो. उचलून दे. अरे उचल ना मग म्हणाव त्याला. कसलं माणूस आहे रे? फोन उचलायला लाव त्याला. बघ ना तिकडे. नाही उचलीत. दाखव ना. मला याला आयुष्यातून उचलल ह्यो माणूस. अहो लावतोय पण काय लागा नाही फोन. मी तरी काय करू? एक काम करा. आजपासून आहे ना माझं तोंड बघायचं नाही तुम्ही. तुमचा आणि माझा संबंध मिटला. अहो मामा तुमचं असं बी तोंड नाही चांगलं. मला खुशाल बोलत आहे. तोंड नाही चांगलं. अरे ह्याचं तोंड बघितलं का? ते पैशाचं बघा. तो माणूस कोण आहे ते बघा. आता जावायला मारून होणार आहे का? अरे कुठून बघायचं पैशाचं? ती कंपनी गेली पळून. कस काय पळून? तर काय अहो, नंबर मामा, बिंबर असेल केस ना. करू, पोलीस स्टेशनला जाऊ, काहीतरी करू ना. अरे काय केस करतो का? केस काढून टाकतो त्याच्यावर. आता काय करायचं? हा तशी राहिली नाही. राहिली ना माझी चेष्टा करतोय. हा? जावय मार खातो तरी चेष्टा करतो. आला का काहीतरी सांग गेला का तुझ्या बापाला? राहू दे, जाऊ दे. अगं मी तर म्हणतोय सोडून दे विषय. तू बी चालू आमच्या घरी. काय याचा उपयोग नाही जगून. तू आहे ना काही कर पण माझे पैसे टाक आता. पैसे जमणार आहे का नाही? आम्ही राहायचं कुठं? घर घेतलं ते घरावर लोन काढ. अहो, मामा तुमची पोरगी सांभाळतोय आणि काय काय पाहिजे तुम्हाला? आणि पोरगी सांभाळतो म्हणजे काय उपकार करता का तुम्ही? ती कंपनी कुठे आहे ते बी माहिती नाही का? आता ती आता बरं ते साहेब कुठे राहतो ते तरी माहिती आहे का? अरे पावत्या बिवत्या काहीतरी आहे का त्या कंपनीच्या? तुमच्याकडे दिली तेवढीच एक पावती होती. अरे त्यांनी काय व्हायचंय त्या कंपनीत आता? आवड केलंय गायबाना जावई भेटला आपल्याला. सगळ्याची वाट लावली. एक होऊ शकतं आता. काय नाही जावय बापू जाऊ द्या. मी एवढं मारलं तुम्हाला मनावर घेऊ नका. काय जाऊ दे. एक काम करू आता आपण सगळे मिळून आहे का आमच्याच इकडे जाऊन गोठ्यात राहू बरं का? हा तुम्ही काय काळजी करू नका. कोण पैसे माघारी मागायला आलं ना मी देईन तुमचे पैसे. हा काय ना काळजी करू बरं का? चला आता. गाया बिया आपण आहेत ना. काय नाही अडचण. येऊन जाऊन करू आपण गायांचा. नको मान नको. चला पहिलं तुम्ही आमच्या घरी. नाही चला. आता अहो, काय नको तो मार- मा- अगं सोपा उपाय आहे माझ्याकडे. पैसे गेलेले माघारी आणायचे. काय तुमच्या किडनी ऐकायच्या. चला अयो. चला. नाही चला चला अहो, येडे झाले. चला घेऊन चला. अहो,